नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023साठी जिल्हा परिषद जळगाव यांनी एक ऑफिशियली परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे. ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे पेसाच्या परीक्षा राहिलेले आहेत मित्रांनो, त्याच्या परीक्षा कधी होतील त्याच्या टाईम टेबलबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि मित्रांनो, जी पदवीधर मतदारसंघाची या ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे त्याबद्दलचीही माहिती प्रसिद्ध झाली, तीही पाहणार आहोत. आणि इतर डिपार्टमेंट जे आहेत जसं की GMC असेल, MIDC असेल किंवा मित्रांनो झेडपीची राहिलेली तुमची परीक्षा असतील किंवा इतर विभागांमध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो त्याच्या परीक्षा आहेत त्याबद्दलची ही माहिती पाहणार आहोत. कारण की लोकसभेची मित्रांनो आचारसंहिता जी आहे आता संपलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी पदवीधर मतदारसंघाची या ठिकाणी निवडणूक होते त्याची आचारसंहिता लागली, ती कधीपर्यंत असणार आहे तेही पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर जाता जाता या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषद जळगाव यांनी ऑफिशियल वेबसाईटवरती थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी हे 6 तारखेचं आजचं प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे. तर हे प्रसिद्धीपत्रक आपण 6 तारखेचं अगोदर थोडक्यात पाहूयात मित्रांनो, जे की कशाबद्दलचं आहे. तर बघा मित्रांनो, प्रसिद्धीपत्रक आहे भारत निवडणूक आयोगच्या प्रसिद्धीपत्रकान्वये कोकण व नाशिक विभागातील महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो, आयोगाच्या पत्रानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम 2024च्या अनुषंगाने कोकण व नाशिक विभागात निवडणूक आचारसंहिता लागू केलेली आहे. त्यानुसार सदर काळात जिल्हा परिषद जळगावकडून सरळ सेवा भरती 2023च्या परीक्षा झालेल्या उर्वरित संवर्गाचे निकाल आचारसंहिता कालावधी संपल्यावर किंवा निवडणूक आयोगाकडून परीक्षा निकाल प्रसिद्ध संदर्भात जर माहिती किंवा पत्र त्यांनी परवानगी दिली तर यापैकी जे अगोदर घडल त्यानुसार परीक्षा झालेल्या संवर्गाचे निकाल प्रसिद्ध करण्यात येतील, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर फक्त हे जळगाव जिल्हा परिषदसाठी आहे मित्रांनो. जे जळगाव जिल्हा परिषदचे राहिलेले निकाल आहेत मित्रांनो, ते जे निकाल असणार आहेत या ठिकाणी ही जी आचारसंहिता आहे, आता ही आचारसंहिता मित्रांनो जवळपास 5 ते 7 जुलैला या ठिकाणी संपणार आहे. त्यानंतर जळगाव झेडपीचे हे तुमचे निकाल राहिलेले प्रसिद्ध होतील. तुम्ही म्हणाल की सध्या सर या ठिकाणी ही जी आचारसंहिता आहे ती फक्त कोकण, नाशिक आणि या ठिकाणी इतर जे विभाग आहे या ठिकाणी कोकण नाशिक विभागामध्ये सध्या ही आचारसंहिता आहे. तर मग नाशिक विभागासाठी कोकणसाठी तर मग जळगावसाठीचे निकाल का लागणार नाहीत? तर ही निकालाबद्दलची हे प्रसिद्धीपत्रक तुम्हाला मी अगोदर सांगतोय, पुढं महत्त्वाची माहिती देखील सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो लक्षात घ्या, ही जी ग्रामविकास विभागाची एक वेबसाईट आहे पहा, इथं जर आपण बघितलं रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची जी वेबसाईट आहे ती देखील तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये पहा ग्रामविकास विभागाची इथं सर्व जिल्हा परिषदांचे विभाग असतात मित्रांनो. इथं जिल्हा परिषद आहे पहा, जसं की नाशिक विभाग जिल्हा परिषद, नागपूर, अमरावती, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, कोकण. तर हे कोकण जिल्हा परिषदमध्ये कुठले कुठले जिल्हा परिषद येतात, मग त्या ठिकाणी ही सध्या आचारसंहिता आहे. कोकण विभागामध्ये आचारसंहिता आहे, नाशिक विभागामध्ये आचारसंहिता आहे. तर या ठिकाणी पहा ही जी आहे या ठिकाणी लिहिलेले पहा त्यांनी कोकण विभागमध्ये मुंबई, त्यानंतर कोकण आणि नाशिक विभाग आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ. तर या ठिकाणी ही आचारसंहिता आहे. तर आपण जर या ठिकाणी बघितलं कोकणमध्ये पहा तुमचे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचे ऑलरेडी त्यांनी परीक्षा थांबवलेलेच आहेत जिल्हा परिषदच्या. तर ठाणे देखील त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होतो, परंतु या ठिकाणी ठाण्याचा त्यांनी उल्लेख केलेला नाही, म्हणजे ठाणेमध्ये या ठिकाणी निवडणूक नसेल. परंतु सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड यांचे ऑलरेडी परीक्षाही थांबलेले आहेत. आणि दुसरा जर विभाग बघितला, आता नाशिक विभागामध्ये जर बघितलं मित्रांनो आपण, तर या ठिकाणी जर पाहिलं तर पहा नाशिकमध्ये मित्रांनो नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, धुळे यांचा समावेश होतो. परंतु जळगावचा त्यांनी या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक जळगाव जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेले, म्हणजे त्या ठिकाणी या ठिकाणी निवडणुकीचा संबंध असू शकतो. त्याच्यामुळे जळगावचे निकाल फक्त तुमच्या या ठिकाणी लागणार नाहीत मित्रांनो. नाशिक विभागामध्ये जळगावचा या ठिकाणी समावेश होतो. तर हे प्रसिद्धीपत्रक त्याच्याबद्दलचं आहे. तर हे झालं मित्रांनो निकालाबद्दलचं, फक्त जळगावबद्दलचं दिलेलं आहे. बाकीचे तुमचे राहिलेले निकाल मित्रांनो इतर जिल्हा परिषदांचे लागत राहतील, ठीक आहे. कारण की आता आणि नियुक्त्या देखील मित्रांनो भेटू शकतात, कारण की लोकसभेची जी आचारसंहिता मित्रांनो या ठिकाणी संपलेली पहा. महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी मित्रांनो या ठिकाणी ही न्यूज दिलेली आहे थोड्याच वेळापूर्वी. जसं 6 जूनची न्यूज आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. या ठिकाणी निवडणूक आयोगाने मित्रांनो या ठिकाणी कार्यालयाला जी माहिती दिलेली आहे ही महासंवादला, त्यानुसार त्यांनी सांगितले की लोकसभेची आदर्श आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे. फक्त आता या ठिकाणी कोकण, नाशिक आणि मुंबई
विभागाची आचारसंहिता लागू राहणार आहे अशी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर मग मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की लोकसभेची आचारसंहिता या ठिकाणी संपलेली, मग आमच्या राहिलेल्या परीक्षा ज्या आहेत, जसं की मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुमची झेडपीचे तर या ठिकाणी मित्रांनो फक्त 3 जिल्ह्यांचे या ठिकाणी काय होणार आहेत, परीक्षा होणार आहेत. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. ठीक आहे. आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि आरोग्यसेविका पदांच्या होणार नाहीत. त्या परीक्षा मित्रांनो या ठिकाणी 7 किंवा 5 जुलै नंतर या ठिकाणी त्याचे वेळापत्रक येईल. त्या देखील परीक्षा तुमच्या होणार आहेत. वारंवार ती माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही दिलेली मी. परंतु मित्रांनो, जसं की GMC धुळे, GMC नागपूर, मग याच्या परीक्षामध्ये मित्रांनो जर बघितलं आता आपण पाहिलं या ठिकाणी याच्यामध्ये पाहिलं तर नाशिक विभागाचा त्यामध्ये समावेश आहे. नागपूरचा आहे का त्याच्यामध्ये समावेश? सध्या जी आचारसंहिता चालू आहे या ठिकाणी पदवीधर मतदारसंघाची तर नाही आहे मित्रांनो. या ठिकाणी नागपूरचा समावेश त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे तुमची GMCच्या राहिलेल्या परीक्षा देखील मित्रांनो होऊन जातील. महाराष्ट्र प्रदूषण मंडळ असेल किंवा MIDC असेल आणि आदिवासी विकास विभागाचे देखील परीक्षा होऊन जातील. परंतु मित्रांनो या ठिकाणी जसं की जिल्हा परिषदने ते विभाग, ते जिल्हे वगळून जशा परीक्षा घेतल्या तशा पद्धतीने तुमचे टाइम टेबल येऊ शकतात. परंतु लक्षात घ्या, सध्या मित्रांनो या ठिकाणी झेडपीच्या परीक्षा तुम्ही जर बघितल्या तर 21 जूनपर्यंत मित्रांनो सलग परीक्षा आहेत. 21 जूनपर्यंत या ठिकाणी पहा, 21 जूनपर्यंत सलग परीक्षा आहेत. त्यानंतर 22 जून, 23 जून, 24, 25, 26, 27, 28, 29 या तारखांना हे जे पुढचा वेळ आहे मित्रांनो, या तारखांना तुमच्या राहिलेल्या GMC असेल, MIDC असेल, त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड असेल, त्यानंतर मित्रांनो आदिवासी विकास विभाग पदभरती असेल आणि इतर कुठलीही डिपार्टमेंटची छोटी मोठी ज्या आपण परीक्षांच्या या ठिकाणी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरले त्या परीक्षा तुमच्या होऊ शकतात. 21 जून नंतर राहिलेल्या परीक्षा तुमच्या होऊ शकतात. ठीक आहे. आणि जिल्हा परिषदमधील मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी सांगितले फक्त 3 जिल्ह्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या ही आचारसंहिता संपल्यानंतर जुलैमध्ये या ठिकाणी होऊन जातील. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं पहा, निकालाबद्दल तुमचे निकाल आता आचारसंहिता संपले. बरेचसे या ठिकाणी विभाग आहेत की त्यांनी आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर निकाल लावले जातील असं सांगितलेलं आहे. जसं की मित्रांनो तुमचं राज्य उत्पादन शुल्क आहे. त्याच्यानंतर पहा, पुरवठा निरीक्षक, कारागृह विभाग आणि WRD नगर परिषद यांनी देखील परिपत्रक काढून या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर निकाल लागतील. आणि तुमच्या राहिलेल्या ज्या काही जाहिराती आहेत मित्रांनो त्या देखील आता यायला सुरुवात होतील. याच्यामध्ये जसं की मुंबई महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद, नगरपंचायतची पदभरती राहिलेली आहे किंवा इतर GMCचे मित्रांनो राहिलेले जे जाहिराती आहेत गट डच्या आणि महानगरपालिकेचे जाहिराती, इतर महानगरपालिकेचे जाहिराती देखील यायला सुरुवात होतील. जसे जाहिराती येतील तशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती त्याबद्दलची माहिती भेटून जाईल मित्रांनो. तर आता पहा, जिल्हा परिषदमधील फक्त जळगावची ही या ठिकाणी हे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं होतं. आता शेवटचा मुद्दा या व्हिडिओमधला तो म्हणजे तुमच्या पेसाबद्दलचा. पेसामध्ये मित्रांनो ऑगस्टमध्ये तुमची या ठिकाणी डेट दाखवत आहे. ऑनलाईन या ठिकाणी मित्रांनो चेक केलं, कारण की या ठिकाणी पहा जळगाव जिल्हा परिषदने देखील त्याबद्दलचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे मित्रांनो. हे पेसाबद्दलचंच आहे. या ठिकाणी म्हटलंय, जिल्हा परिषद जळगाव पेसा क्षेत्रातील वरील नमूद पदांबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्या कारणाने सदर पदांच्या परीक्षेच्या दिनांकाबाबत शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार कार्यवाहीबाबत यथायोग्य कळवण्यात येईल. म्हणजे पेसाबद्दल जे आहे मित्रांनो पहा, पेसाचे जे मान्य सुप्रीम कोर्ट आहे त्यांना आता या ठिकाणी उन्हाळ्यात सुट्टे जे आहेत मित्रांनो या ठिकाणी सुरू आहेत. परंतु ऑगस्टची डेट जी आहे ऑनलाईन ज्यावेळेस मित्रांनो ही याचिका न्यायालयामध्ये जी दाखल करण्यात येते ती चेक केली, त्याचं स्टेटस चेक केलं तर ऑगस्टमध्ये याची सुनावणी दाखवत आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय त्याच्यावरती येत नाही आहे पेसा पदभरतीबद्दलचा, तोपर्यंत तुमच्या या ठिकाणी झेडपीच्या पेसाच्या परीक्षा होणार नाहीत. जवळपास मित्रांनो 13 जिल्हे तुमच्या या ठिकाणी आहेत. जसं की अहमदनगर असेल, पुणे असेल, नांदेड असेल, जळगाव असेल, अहमदनगर असेल, हे जे मित्रांनो 13 जिल्हे आहेत त्यांच्या परीक्षा तुमच्या थांबलेल्या आहेत. सध्या फक्त नॉन पेसाच्या मित्रांनो 18 जिल्ह्यांच्याच तुमच्या परीक्षा सुरू होत आहेत. तर पहा, त्याचे तुमचे 12 जूनपर्यंत असेल किंवा 13 जूनपर्यंतचे हॉल तिकीट देखील आलेले आहेत. आरोग्य सेवक 40% या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर याची पूर्ण 12 तारखेपर्यंत जेवढे पेपर आहेत त्यांचे सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहेत. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली आहे. तर आरोग्यसेवक 50%चे जे मित्रांनो हॉल तिकीट आहे त्याचे उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये तुमचे प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल. जर तुमचे मित्रांनो आरोग्यसेवक 40%चे अजूनही हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला मात्र IBPS कॉल सेंटरची कॉल करावं लागणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषदची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला IBPSचे कॉल सेंटरचे नंबर पाहायला भेटतील. पहिल्या 2-3 पेजेसमध्ये त्यांचा नंबर आहेत कॉल सेंटरचे, त्याच्यावरून तुम्हाला कॉल करायचे. तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी द्यायची होती. यासाठीच ही संपूर्ण
तुम्हाला आचारसंहितेबद्दलची माहिती दिलेली आहे, पेसाबद्दलची माहिती दिलेली आहे, त्याच्यानंतर राहिलेल्या परीक्षांबद्दलची आणि निकालाबद्दलचीही माहिती दिलेली आहे। या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा। इतर सर्व अपडेट जसे येत राहतील मित्रांनो तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील। तर हे आजच्या तारखेचं मित्रांनो एक प्रसिद्धीपत्रक आलेलं होतं। निकालाबद्दलचं फक्त जळगाव झेडपीचं आहे। इतर तुमचे जिल्हा परिषदचे कुठले निकाल पेंडिंग आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। ते निकाल जर वेबसाईटवरती आले तर तुमच्यापर्यंत नक्की त्याबद्दलची माहिती मित्रांनो व्हिडिओ बनवून दिली जाईल। धन्यवाद।